सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा आहे की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेत असायलाच हवं. मी आज तुम्हाला अशा एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे जो परिस्थितीपुढे हतबल झाला होता, परंतु श्री स्वामी समर्थांनी त्याला मार्ग दाखवून दिला. हॉटेलमध्ये राहत असणारा रमेश हा कपड्याचा बिझनेस करत होता. तो अत्यंत सर्वसामान्य माणूस होता. कोरोना नंतर आणि मार्केट मंदीमुळे त्याचा बिझनेस खूप डाऊन गेला होता. घरचा खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च, बँक लोन, व्याज, उधार, त्यामुळे रमेशला रोज रात्री झोप येत नव्हती. मनात खूप टेन्शन, फ्रस्ट्रेशन आणि निराशा होती. रमेशला एक जीवाभावाचा मित्र असतो. तो एके दिवशी त्याला बोलवून घेतो आणि त्याला म्हणतो, अरे रमेश, तू अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांचे दर्शन घे. त्यांची कृपा असली तर सगळं चांगलं होईल. रमेश त्याच्या मित्राला नको नको ते बोलतो. तो म्हणतो की स्वामींकडे गेल्यावर ते मला पैसे देणार आहेत का? रमेशच्या मनात राहून राहून त्याने म्हटलेलं मित्राचे वाक्य सतत ऐकायला येत होते. तो एक काम करतो, ट्रेन पकडतो आणि सरळ अक्कलकोटला निघून जातो. अक्कलकोटला पोचल्यावर त्याने श्री स्वामी समर्थ मंदिरमध्ये दर्शन घेतले. त्यावेळी त्याला सुंदर मूर्ती दिसली. शांत, दयाळू दृष्टी, मस्तकावरती पगडी, गळ्यात पुष्पमाळा. त्या मूर्तीसमोर बसून रमेश रडू लागला. स्वामी, मी काय केलंय? माझ्या घरात अन्न नाही, बिझनेस बंद होण्याच्या मार्गावर आहे, मदत करा. तिथे एक वृद्ध भक्त बसलेला होता. त्याने रमेशला पाहून हसत हसत म्हटलं, बाबा, स्वामी समर्थ पैसे देत नाहीत, ते विचार बदलतात आणि मार्ग दाखवतात. त्यानंतर रमेश घरी आला, पण त्याच्या मनात एक शांती आली होती. तो रोज सकाळी उठून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करत होता. स्वामी, मी तुमच्या चरणी शरण आलो आहे, माझ्या प्रयत्नांमध्ये यशस्वी करा. रमेश हा स्वामी समर्थांच्या चरणी शरण गेला होता. काही दिवसानंतर समर्थांची कृपा त्याच्यावरती प्रकट होते. दुकानात एक नवीन कस्टमर येतो. एक महिला जी रेग्युलर त्याच्या दुकानात येत असते. तिने रमेशला म्हटलं, तुमचा कपडा खूप चांगला आहे, पण ऑनलाईन नाही का? या सजेशनने रमेशने छोटा इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप बिझनेस सुरू केला. रमेशला खूप ठिकाणाहून चांगल्या चांगल्या ऑफर आल्या. त्यातली एक ऑफर अशी होती, एक मोठा शोरूमचा मालक त्याला म्हणतो, मी तुला आपल्या शोरूम मध्ये एक छोटासा कॉर्नर देतो, त्याच्याने तुझं भाडंही कमी येईल. ते ऐकून रमेश खूप खुश झाला. त्याने त्याचा बिझनेस नव्याने चालू केला. हळूहळू 6-7 महिन्यात रमेशचा बिझनेस पुन्हा उभा राहिला. घरात सुख आलं. मोरल ऑफ द स्टोरी काय आहे? स्वामी समर्थांची शिकवण आहे, भगवंताच्या चरणी शरण जा. आपल्या कर्तव्यात काही कमी करू नका आणि श्रद्धा ठेवा. पैशाचा प्रॉब्लेम असेल तर रोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर 11 वेळा ओम स्वामी समर्थाय नमः जप करा. आपल्या प्रयत्नात कमी करू नका. बिझनेस, नोकरी, स्किल मध्ये इम्प्रूव्हमेंट करा. दान, सेवा केल्याने पुण्य वाढतं आणि रस्ता उघडतो. श्रद्धा, प्रयत्न हेच खरे उपाय आहेत. तुम्ही पण जर पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर स्वामी समर्थांच्या चरणी मनपूर्वक शरण जा. त्यांची कृपा अप्रतिम आहे. स्वामी समर्थ महाराज की जय.